हॅलो अँड वेलकम टू द क्लास. आज आपण नेक्स्ट टॉपिक बघतो, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ प्रिझनर्स. हे तर ऑलरेडी मी सांगितलेलंच आहे की क्लासिफिकेशन कसं होतं प्रिझनर्सचं. तर ते त्याला आपण दिले मेल, फिमेल, जुवेनाईल, अडल्ट, अंडर ट्रायल, कन्व्हिक्टेड असं हे क्लासिफिकेशन होतं. म्हणजे आपण सांगितलं की जे प्रिझनर्स आहेत त्याच्यात फिमेलसाठी वेगळा वॉर्ड असला पाहिजे म्हणजे प्रिझनर्समध्ये. त्यानंतर जुवेनाईल आणि अडल्टना तर असतंच. अडल्ट तर ऑलरेडी सगळे अडल्टच असतात, त्यात कमी असे जुवेनाईल असतात. मग जुवेनाईलसाठी आपण पाहिलं की बाल सुधारगृह आहे, जुवेनाईल स्कूल्स वगैरे, म्हणजे तिथे अशा प्रकारची अवेबिलिटी असते. जुवेनाईलचा सुद्धा वेगळा टॉपिक आहे, तरी आपण थोडंसं एक्सप्लेन करू. तर जुवेनाईल हे ह्यांना तर ऑफकोर्स वेगळं ठेवतं, आपल्याला माहिती आहे. जुवेनाईल कोर्ट पण असतं. आणि अंडर ट्रायल आणि कन्व्हिक्टेड. अंडर ट्रायल म्हणजे ज्यांना अजून शिक्षा कन्फर्म झालेली नाहीये पण ते बेलवर सुटलेले पण नाहीये असे अंडर ट्रायल, आणि ज्यांना ऑलरेडी शिक्षा कन्फर्म झाली आणि जे शिक्षा भोगत आहेत असे कन्व्हिक्टेड, ज्यांना कन्व्हिक्शन झालेली आहे फिक्समध्ये, असे कन्व्हिक्टेड पर्सन आणि अंडर ट्रायल अशांना वेगळं ठेवलं जातं. तर त्याच्यामध्ये आपण बघूया फिमेल प्रिझनर. तर मेल प्रिझनर्स हे काय वेगळं बघायची गरज नाही, जे काही उरलेले सगळे ते सगळे मेलच असतात. त्यानंतर फिमेल प्रिझनर. फिमेल प्रिझनर्समध्ये शीला वारसे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. शीला वारसे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. त्याचं सायटेशन आहे AIR 1986 सुप्रीम कोर्ट 656 to 659, म्हणजे 656 ते 659 असं त्याचं पेज नंबर असेल. तर हे सायटेशन आहे. आणि शीला वारसे हा केस लॉ आहे, हा काय जजमेंटल आहे. मला वाटतं तुम्ही कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा शीला वारसे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र हा केस लॉ आपण बघितलाय. कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 21 मध्ये की प्रत्येकाला स्वतःच्या जगण्याचा अधिकार आहे, आणि असं आर्टिकल 21, 40, 50 ह्यामध्ये कुठेतरी हा शीला वारसे हा केस लॉ तुम्हाला येऊन गेला असेल. तरी परत एकदा एक्सप्लेन करते. शीला वारसेने ह्याच्यामध्ये म्हणजे फिमेल प्रिझनर्समध्ये शीला वारसे हा केस लॉ आपण बघणार आहोत. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. शीला वारसे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये काय, शीला वारसे म्हणजे फॅक्ट सांगते तिने काय केलं तर नंतर सांगू. एक फॅक्ट सांगते की शीला वारसे ही एक जर्नलिस्ट होती. तिने मुंबईचं जे सेंट्रल जेल आहे तिथे तिला इंटरव्ह्यू घ्यायचा होता. इंटरव्ह्यू घ्यायला गेला, तिला कळलं की म्हणजे घेताना तिला असं लक्षात आलं की तिथे खूप अडचणी आहेत आणि त्यातही महिला ज्या आहेत, मे बी ती महिलांसाठी एक सोशलिस्ट पण असेल, महिलांसाठी काम करणारी. तर ती जी पत्रकार होती शीला वारसे, तिने जेव्हा इंटरव्ह्यू घेतले तेव्हा तिला कळलं की महिलांच्या असंख्य अडचणी आहेत. तिथे महिलांना आणि पुरुषांना एकत्र ठेवलं जात आहे. त्यामुळे त्यांच्या ज्या असंख्य अडचणी आहेत तर तिथे खूप टॉर्चर होत आहे त्यांच्यावर. त्यांना म्हणजे नीट वागणूक नाही आहे किंवा खूप अशा गोष्टी आहेत, तिथे खूप अडचणी आहेत. त्यामुळे तिने सुप्रीम कोर्टाला एक पत्र दिलं, म्हणजे आपण याला पिटिशन म्हणूया, की हा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह झाला पाहिजे, म्हणजे मेल फिमेल यांना वेगळं ठेवलं गेलं पाहिजे. तर त्यामुळे शीला वारसे ही जजमेंटल केस आहे. आणि त्याच्यामध्ये पुढे त्यांनी पॉईंट्स दिले की काय कसं झालं. त्यात पुढे तिने जे पिटिशन फाईल केलं त्यात सुप्रीम कोर्टाने काय ऑर्डर केली किंवा त्यात काय म्हणजे स्टेटमेंट केली ती आपण बघू. There should be separate wards of a male and female offender or prisoners should be guarded by female police officer or constable. ह्यात काय त्यांनी सांगितलं की मेल म्हणजे त्या सुप्रीम कोर्टाने असं म्हणजे निर्णय दिला की मेल आणि फिमेल प्रिझनर्स असतील किंवा ऑफेंडर. तर प्रिझनर्स आणि ऑफेंडर मधला फरक सगळ्यांना कळला असेल की ज्याची अजून केस चालू आहे, ज्याच्यावर आरोप लागलेले आहेत त्याचा ऑफेंडर, आणि प्रिझनर्स म्हणजे ज्याला शिक्षा कन्फर्म झाली, जो प्रिझनमध्ये आहे असा तो प्रिझनर्स. म्हणजे प्रिझनर्स असेल किंवा ऑफेंडर असेल असे फिमेल की ह्यांना वेगळा वॉर्ड असला पाहिजे, मेल पासून वेगळा वॉर्ड असला पाहिजे. आणि त्यांना जो गार्ड असेल हा फिमेल कॉन्स्टेबल, फिमेल पोलीस किंवा आपण जे बघितलं वॉर्डन आणि हे जे बघितलं हे फिमेलच असले पाहिजे. आणि तुम्ही जर बघितलं तर कोर्टात सुद्धा अंडर ट्रायलमध्ये जेव्हा आणतात, जेव्हा फिमेल एखादी जरी असली म्हणजे ती ऑफेंडर असली तरी सुद्धा तिला जी आणणारे पोलीस असतात किंवा तिच्यासोबत जे पोलीस असतात ती महिला कॉन्स्टेबलच असली पाहिजे, म्हणजे फिमेल कॉन्स्टेबलच असली पाहिजे. आणि ते ऑर्डरमध्ये येतं, म्हणजे जज जे ऑर्डर करतात जेव्हा एखाद्याला आणलं जातं अंडर ट्रायलमध्ये असेल किंवा कोणी असेल, कन्व्हिक्टेड असेल किंवा जो कोणी आरोपी किंवा प्रिझनर्स कोणी असला, तर जी महिला असेल तर तिला महिला पोलीसच असलं पाहिजे. आणि त्या जजमेंटमध्ये लिहिलं जातं की ह्या ऑफेंडरला ह्या महिला कॉन्स्टेबल घेऊन आली, म्हणजे आणलं तिने, हे असं तिथे लिहिलं जातं. त्यामुळे ते कंपल्सरी आहे की महिला असलीच पाहिजे. तर तुम्ही कधी कोर्टात गेला तर तुमच्या लक्षात येईल.
female prisoners should be interrogated in presence of women ऑफिशियल्स, जे मी आत्ता बोलले की इंट्रोगेट करायला ती फिमेल म्हणजे वुमन ऑफिशियल्सच असले पाहिजे. द अरेस्ट ऑफ द female offender should be intimated to her relatives. Besides the relative, even the legal aid committee should be informed immediately. म्हणजे जी अरेस्ट केलेली फिमेल ऑफिसर आहे, जे प्रत्येकाचा राईट्सच आहे, प्रत्येक प्रिझन तो मेल असू दे फिमेल असू दे, त्याचा हा राईटच आहे की त्यांच्या रिलेटिव्हना, जी महिला असेल तिच्या रिलेटिव्हजना इमिजिएट आपण कळवायचे की ती प्रिझनर मध्ये आहे वगैरे. त्यानंतर रिलेटिव्हला कळवण्यासोबतच ते लीगल एड कमिटीला पण सांगायचंय, कारण लीगल एड कमिटी आहे ती मोफत महिलांसाठी मोफत काम करत असते, की ज्यांची परिस्थिती नाहीये किंवा जे आता काही त्यांचं हे नाही, तर या महिलांसाठी लीगल एड कमिटी काय मोफत काम करत असते. त्यामुळे लीगल एड कमिटीला सुद्धा त्याचबरोबर म्हणजे इमिजिएट तुम्ही इन्फॉर्म करायचं आहे असं हे ह्याच्यामध्ये सांगितलं. तर त्याच वेळी म्हणजे ह्या केसमध्ये जस्टिस कृष्णा लायर जे होते त्यांनी नॅशनल एक्सपर्ट कमिटीकडे हा वुमन प्रिझनर्सचा रिपोर्ट म्हणजे शिलावारचे केसमध्ये आलाय तो हा तुम्ही आता सांगितला तो दिलेला आहे. आणि विथ द इन्क्रीजिंग नंबर ऑफ वुमन अँड जुवेनाईल ऑफेंडर्स there was a need for more women constable and officers in the police force. म्हणजे मग पुढे कृष्णा नायर जे होते जस्टिस त्यांनी काय सांगितलं की आता फिमेल आणि जुवेनाईल यांची संख्या खूप वाढते, जसं आपली डेव्हलपमेंट होतीये वेगवेगळी सोशल मीडिया, आता तर अजूनच म्हणजे खूप वाढ झालेली या गोष्टींमध्ये, कारण सोशल मीडिया आले त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की बरेचसे जुवेनाईल्सच जास्त आरोपी असतील अडल्टपेक्षा, इतकं त्यांची संख्या आहे. फिमेल आहेत कारण त्या आता पूर्वी महिला कशा घरी होत्या त्यामुळे फिमेल ऑफेंडर किंवा यांची संख्या खूप कमी असायची किंवा त्यांना पटकन त्या बाहेर नाही पडायच्या, पण आता महिला काय बाहेर पडतात त्यामुळे पुरुषांसोबत काम करतात, त्यामुळे ही असली कामं सुद्धा आता महिला करायला लागल्या. त्यामुळे फिमेल आणि जुवेनाईल यांच्यामध्ये काय झालंय वाढ व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे कृष्णा लायरनी म्हणजे जे जस्टिस होते कृष्णा लायर त्यांनी त्या नॅशनल एक्सपर्ट कमिटी कडे असा रिपोर्ट केला की महिला कॉन्स्टेबल महिला कॉन्स्टेबल किंवा ऑफिसर्स आहेत की जे ह्याच्यासाठी काम करतात अशांची संख्या वाढवली गेली पाहिजे असं त्यांनी रिपोर्ट दिला. त्यानंतरची जी केस आहे RD उपाध्याय वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, ह्याच्यामध्ये काय सांगितलंय स्टेट तर ह्यांनी पुढे म्हणजे जसं शीलाबारची जी केस आहे त्याचप्रमाणे पुढे सुद्धा त्यांनी गाईडलाईन्स दिली आहे की त्याच्यामध्ये जे महिला ह्यांनी काय सांगितलं शिलाबारसेनी मेल आणि फिमेल वेगळे असले पाहिजे, पण ह्याच्या पुढे जाऊन पुढची जी स्टेज आहे ती RD उपाध्याय केसमध्ये काय सांगितलं गेलं की ज्या महिला आरोपी आहेत किंवा प्रिझनर्स आहेत तर त्यांना जी मुलं असतील की जी लहान असतील मग त्यांचं संगोपन कोण करणार. 6 वर्षापर्यंत मुलांना आईची गरज असते. आपला कायदा सुद्धा हेच सांगतो, म्हणजे आपण जे डिवोर्स केसेस ज्या आहेत असतात आपले मॅरेज पिटिशन त्याच्यामध्ये पण काय सांगितलं आईकडे ते मूल असावं लागतं 6 वर्षापर्यंतचं. त्यामुळे इथे सुद्धा सेमच लागू होणार ना, तोच कायदा लागू होणार की 6 वर्षापर्यंतचं मूल जे आहे ते आईकडेच राहायला पाहिजे. किंवा एखादी प्रेग्नंट वुमन असेल तर तिच्यासाठी काय करायचं, किंवा जेलमध्ये गेल्यानंतर ती प्रेग्नंट राहिली म्हणजे जेलमध्ये गेल्यानंतर तिला समजा दिवस राहिले असतील किंवा नंतर आधी तर तिच्यासाठी काय सोय करायची, तर ह्या केसमध्ये ते सांगितलंय की त्यांच्यासाठी काय काय. तर त्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी ज्या गाईडलाईन्स दिल्या ह्या केसमध्ये तर त्यात असं लिहिलंय फर्स्टली द जजमेंट डायरेक्टेड दॅट द चाइल्ड शाल नॉट बी ट्रीटेड ॲज अ अंडर ट्रायल और कन्व्हिक्ट व्हाईल इन अ जेल विथ हिज मदर. समजा एखाद्या आईला जेलमध्ये टाकलं असेल आणि तिला जर मूल असेल तर ऑफकोर्स ते मूलही तिच्यावर 1 वर्षाचं मूल असेल काही महिन्यांचं मूल असेल त्या बाईला झालेलं तर ते मूल सुद्धा आईसोबतच जाणार ना. पण ती आई जरी आरोपी असेल किंवा प्रिझनर्स असेल तरी त्या मुलाला तुम्ही आरोपी म्हणून ट्रीट नाही केलं पाहिजे. ते मुलगा हा एक वैयक्तिकच असतो, म्हणजे तो त्याने काही शिक्षा घेतली म्हणजे त्याला अशा प्रकारचं ट्रीटमेंट देता कामा नये. Such child is entitled to food, shelter, medical care, clothing, education, recreational facility as a matter of a right. म्हणजे मुलांना जे अधिकार दिलेले आहेत जसं आपल्या अन्न वस्त्र निवारा तर आहेच, शिवाय त्यांना एज्युकेशन पण दिलं गेलं पाहिजे. रिक्रिएशनल फॅसिलिटी सुद्धा त्यांनी इथे सांगितलेले आहेत की तो त्यांचा हक्क आहे. मुलांना समजा एखादं काही त्यांच्यात हॉबी असेल एखाद्याची म्हणजे विशिष्ट असं काहीतरी कला असेल मुलांच्यात तर त्याला सुद्धा तुम्ही रिक्रिएट करायचंय की त्याच्यासाठी सुद्धा एखादा क्लास लावा. एखाद्याला गाणं म्हणण्याची किंवा स्पोर्टमध्ये असेल एखादा मुलगा आणि त्याची आई जर जेलमध्ये असेल तर त्या मुलाला सुद्धा तुम्ही डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज
अवेलेबल करून द्यायचे आहेत, म्हणजे त्या जेलमध्ये जर तो आईसोबत मुलगा गेला असेल तर. त्यानंतर बिफोर अ प्रेग्नंट वुमन इज सेंट टू जेल, द अथॉरिटीज मस्ट इन्शुअर दॅट अ जेल हॅज अ बेसिक मिनिमम फॅसिलिटी फॉर डिलिव्हरी ॲज वेल ॲज प्री नॅटल अँड पोस्ट नॅटल केअर ऑफ बोथ मदर अँड चाइल्ड. म्हणजे जसं मी म्हटलं की प्रेग्नंट वुमन असेल तर तिची सुद्धा खूप व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तिची प्री नॅटल पोस्ट नॅटल म्हणजे प्रेग्नन्सीच्या बाबतीतले जे आहे तर त्यासुद्धा तिची विशिष्ट प्रकारची काळजी घ्यायची असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये जर अगदी किरकोळ ऑफेन्स असेल, म्हणजे एखादा किरकोळ ऑफेन्ससाठी ती महिला जेलमध्ये गेली असेल तर तिला पॅरलवर सोडून तिची प्रेग्नन्सीची जेवढी काही तिला गरज आहे आरामाची किंवा पॅरलवर सोडून तिची ती डिलेव्हरी झाल्यानंतर तिला परत तुम्ही आणू शकता. पण जर एखादी रिस्क वाटत असेल की या महिलेला प्रेग्नन्सीच्या नावाखाली जर आपण सोडलं, म्हणजे प्रेग्नंट आहे म्हणून जर तिला डिलेव्हरीसाठी जर बाहेर, तरी सुद्धा ही रिस्की आहे, ही वुमन जी आहे त्याच्यात खूप रिस्क आहे तिला बाहेर सोडणं, तर मात्र तुम्ही तिकडेच म्हणजे जेलमध्येच किंवा जेल जे कोणी ऑफिसर असतील तर त्यांनीच तिथे तिची सोय करायची आहे. प्रॉपर तिला सगळं डिलेव्हरीसाठी लागणारे सगळं सोय करून म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील किंवा त्यांच्या अंडर ठेवून त्यांनी थोडक्यात डिलेव्हरी करायची आहे आणि त्या बाळाची विशिष्ट प्रकारची काळजी घ्यायची आहे. तर ते जे बाळांना जे जे लागतं, म्हणजे आपण म्हणतो ना, आपण एखादं जी डिलेव्हरी झाल्यानंतर किती काळजी घेतात आपल्या इथे माहिती, तर तसंच सगळं जेलमध्ये सुद्धा घेतलं गेलं पाहिजे, कारण तो राईट आहे प्रत्येकाचा. त्या लहान बाळाचं तर काही चूक नाही आहे ना ह्याच्यात, त्या बाळाचं आणि आई म्हणून म्हणजे ऑफेंडर सोडलं तरी आई म्हणून सुद्धा त्या महिलेला म्हणजे डिलेव्हरीमध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये जे जे अधिकार किंवा गरज आहे ज्या ज्या गोष्टीची त्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर ते त्यांनी पुढे असं पण सांगितलंय की 2 ते 6 वर्षापर्यंत ती जी मुलं आहेत तर त्यांना आईसोबतच राहायला पाहिजे. आता ते 6 वर्षाची मुलं साधारण 3-4 वर्षानंतर मुलं शाळेत जायला लागतात, मग त्यांना शाळा त्यांच्यासाठी अवेलेबल करून द्यायची आणि ते त्यांना शाळेत घालायची मुलांना. आणि जे मी आता सांगितलं की सगळं जे काही क्लासेस असतील किंवा काही ज्या मुलांना जी ॲक्टिव्हिटी पाहिजे असेल ती ॲक्टिव्हिटी तुम्ही प्रोव्हाइड करायची. आणि त्यानंतर मग ती मुलं पुढे मुलं आईशिवाय आणि पुढे त्यांना नसतील नातेवाईक, आता 6 वर्षानंतर ही मुलं कुठे जाणार, ते कोर्टच सांगतं किंवा कोर्ट ऑर्डर देतं किंवा त्यांची सोय करायची. म्हणजे पुढे ह्या ज्याच्यामध्ये गाईडलाईन अशी दिलेली आहे की त्या मुलांची पुढे तुम्ही सोय करायची. असे बरेचसे स्कूल्स असतात की जे बोर्डिंग्स आहेत, त्यानंतर असे अजून अनाथालय आहेत किंवा अशामध्ये तुम्ही म्हणजे तोपर्यंत आईची शिक्षा भोगून होत नाही तोपर्यंत 18 वर्षापर्यंत मुलांना तुम्ही अशा प्रकारच्या शाळेमध्ये किंवा अशा स्कूलमध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतरचं जे आहे म्हणजे मुलांना ह्या सगळ्या प्रकारची तुम्ही म्हणजे ट्रीटमेंट जी आहे मुलांना देण्याची तर ती अशा प्रकारची दिली गेली पाहिजे असं ह्या केसमध्ये RD उपाध्ये. म्हणजे आपण थोडक्यात की ते मूल जे आहे 6 वर्ष झाल्यानंतर त्याला ते जेलमधनं बाहेर पडणार, म्हणजे ते स्वतः बाहेर पडू शकतात, कारण एक पहिलीला गेलं मूल की जरा बऱ्यापैकी कळायला लागतं, सो तो बोर्डिंगला राहू शकतो. मग त्याची सोय त्या प्रकारे करायची. जर त्यांचे रिलेटिव्ह असतील, त्याचे वडील बाहेर असतील तर तो घरी जाऊ शकतो 7व्या वर्षी. पण त्यानंतर समजा त्याला इतर कोणी नसेल तर त्याची अशा प्रकारची सोय सुद्धा त्यांनी करायची आहे की त्याला चांगल्या स्कूलमध्ये टाकलं पाहिजे, बोर्डिंग असेल, अनाथालय असेल, याच्यामध्ये टाकून त्यांना केलं पाहिजे. अशा प्रकारे फिमेल प्रिझनर्स जो म्हटलंय क्लासिफिकेशन करायचं आणि इतक्या सगळ्या सोयी त्यांना अवेलेबल करून द्यायच्या. त्यामुळे फिमेलसाठी हे 2 केस लॉ आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. शिलावारचे केस लॉ तर खूपदा येतो आणि बरेचदा येऊन गेलेला आहे, ह्याच्या पुढे सुद्धा अजून येत राहील. त्यामुळे फिमेल प्रिझनर्समध्ये हे अशा प्रकारचं दिलेलं आहे. त्यानंतर जुवेनाईल ऑफेंडर, जुवेनाईल प्रिझनर्स आणि अडल्ट म्हणजे त्यात सगळेच येतात. मग त्यातूनही 18 वर्षाच्या खालची मुलं असतील, जुवेनाईल जे प्रिझनर्स आहेत त्यांना वेगळं ठेवायचं. आणि हे माहिती आपल्याला की जुवेनाईल ॲक्ट जो आहे त्याच्याप्रमाणे त्यांचं कोर्टही वेगळं असतं, त्यामुळे कोर्ट वेगळं असतं तसं जेलही वेगळं असतं. कारण अडल्ट सोबत ठेवून ते जर मोठे होत आहेत त्याच जेलमध्ये तर तेच शिकणार आहेत ना, त्यांना वेगळीकडे ठेवून त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. जसं मी आधीच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं की त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. त्यांना वेगळीकडे ठेवून एक चांगली सुद्धा लाईफस्टाईल असते ह्याची जाणीव त्या मुलांना करून द्यायची आहे. म्हणजे सपोज एखादी केस आहे, एक समजा आता बरेचदा असं घडतं की एक रेप केस असते, सपोज एक ही विक्टीम आहे, तिच्यावर रेप झालेला आहे आणि तो रेप जो आहे तो 4 लोकांनी जर रेप केलेला आहे, त्यातला हा जो म्हणजे आपली निर्भया केस आहे
ते तर आपल्याला माहिती. तर त्या निर्भया केस प्रमाणेच मी एक्झाम्पल देते. त्यातले 1, 2, 3 हे 3 आरोपी आहेत, हे मेजर आहेत. पण हा जो चौथा आहे तो मायनर आहे. म्हणजे असं आपण ज्याला जुवेनाईल म्हणूया, तो लहान असेल. तर ह्या तिघांची जी केस आहे ती आपली रेग्युलर कोर्टात चालते. पण हा जो चौथा आरोपी असतो, केस सेमच, चार्जशीट एकच येते, पण ह्या चौथ्याची जी केस आहे ती कशात चालते? जुवेनाईल कोर्टामध्ये चालते. या तिघांची सेम आहे, ह्यांच्यासोबत ह्याची नाही चालत. त्याचं जुवेनाईल कोर्ट जे असतं तिकडे चालते आणि ह्या तिघांची सेम कोर्टात चालते. मग हा झाला जुवेनाईल ऑफेंडर झाला. तर ह्या जुवेनाईल ऑफेंडरला वेगळं ट्रीटमेंट द्यायची, त्यांना अडल्ट सोबत ठेवायची नाही. असं म्हणजे ऑफेंडर असेल किंवा प्रिझनर्स असेल, कोणी असेल, त्याला ह्या लोकांसोबत ठेवायची नाही. त्याला वेगळं ठेवून आपण बाल सुधार गृहात वगैरे ठेवतो आपण. जुवेनाईलचे जे कमिटी असते, त्या कमिटीच्या अंडर सगळ्या प्रकारची ही कामं म्हणजे ती कमिटी बघते. तर अशा प्रकारे त्यांना वेगळं ठेवून त्यांच्यावर वेगळी ट्रीटमेंट करायची. आता हे जुवेनाईल जे असतात तर ते कशा प्रकारे होतात ते त्यांनी त्या अहवालामध्ये लिहिलं होतं. तर ह्याच्यामध्ये त्यांनी असं दिलंय की ते जी मुलं असतात, म्हणजे आता एक साधारण 13-14 वर्षानंतर, आता तर खूपच एज लिमिट म्हणजे हे झालं की लहान मुलांना लक्झरियस लाईफ हवं असतं की माझ्या मित्राचं असतंय मग माझं नाही आहे. मग ते नको त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होत राहतात आणि त्यामुळे त्यांच्या हातनं गुन्हा घडू शकतो. घरातून पालकांचं लक्ष नसेल तरी सुद्धा या अशा प्रकारचे गुन्हे होत राहतात. त्यांना वेगवेगळ्या गोष्टी अशा इम्प्रेस करायचं असतं सोसायटीला असेल किंवा कुणाला तरी असं, की ज्यामुळे ते असे गुन्हे करत सुटतात. म्हणजे मी कसा हुशार आहे, मी कसा हे आहे, अशा प्रकारच्या गोष्टी करत ते लोक गुन्हे करत राहतात. किंवा कधी कधी असं होतं की ब्रोकन फॅमिलीज असतात, म्हणजे आई वडील सेपरेट झालेले असतील, तर त्यामुळे सुद्धा मुलांच्या मनावर परिणाम होतो की त्यांना असं वाटतं की आपलं कोणच नाहीये. मग अशा बाबतीत सुद्धा काय होतं, मुलं ह्या अशा गोष्टीकडे वळतात. कारण त्यांना एक्झॅक्ट आईला सांगायला गेलं का आई पण चिडचिड करणार, बाबाला सांगायला गेलं तर बाबाही चिडचिड करणार. म्हणजे ब्रोकन फॅमिलीजमध्ये हे इश्यू मोस्ट ऑफ दिसून येतात. त्यानंतर जे मुलं असतात की जे स्लम एरियामध्ये राहणारी जी मुलं आहेत, तर यांना सुद्धा ड्रग ॲडिक्शन वगैरे ह्या गोष्टींची अट्रॅक्शन असतं आणि त्याप्रमाणे अडल्टप्रमाणे तेही ह्या गोष्टी करायला जातात. म्हणजे क्विक मनी, म्हणजे लगेच पैसा हवा असतो, लक्झरियस लाईफ हवा असतो. त्यामुळे हे जे स्लम एरियातली मुलं मोस्ट ऑफ या गोष्टीकडे पटकन वळतात. किंवा आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो की ज्या घरात काही म्हणजे इलिटरसी आहे, जिथे कशाचंच हे नाही, म्हणजे असे खूपदा भिकाऱ्यांमध्ये पण तुम्ही बघितलं तर त्या लहान मुलांना कामाला लावतात. की म्हणजे काय, ते जास्त मुलांना जन्म देतात. त्यांची एक अशी हे असते टेंडन्सी, आपण म्हणतो की आपली परिस्थिती नाही तर आपण जन्माला घालताना 1 ते 2च मूल जास्तीत जास्त घालतो. पण त्यांची टेंडन्सी वेगळी असते. म्हणजे जे भिकारी लोकांचं जर तुम्ही बघितलं त्यांची टेंडन्सी वेगळी असते. जेवढी जास्त मुलं जन्माला घालणार तेवढं इन्कम आपल्याकडे जास्त येणार, कारण तेवढ्या जास्त मुलांना त्यांना म्हणजे भीक मागण्यासाठी पाठवतात. पण हे खूप चुकीचं आहे. मग अशाने मुलं काय होतात, तुम्ही बघितलं का, भिकारी लहान मुलं जरी आपल्याकडे तरी आपल्याला भीती वाटते. डेंजर असतात ती सुद्धा मुलं. म्हणजेच काय की त्यांच्यात कुठचे संस्कार झाले नसतात, त्यांना शिक्षण मिळालेलं नसतं, त्यांना बेसिक एज्युकेशनची गरज असते. आणि अशा मुले असं न मिळाल्यामुळे त्या वाईट गोष्टीकडे पटकन अट्रॅक्ट होऊन ते काय होतं, जुवेनाईल ऑफेंडर होऊच शकतात. त्यामुळे अशांना कशाची गरज असते, तर ही जी मुलं आहेत ती संस्कार नसल्यामुळे, शिक्षण नसल्यामुळे किंवा घरातून योग्य ते गोष्टी, त्यांनी चांगल्या गोष्टी कधी न बघितल्यामुळे हे काय झालेले असतात, लहान वयातच ऑफेंडर झालेले असतात. त्यामुळे त्यांना संस्काराची, त्यांना चांगली माहिती देण्याची, बेसिक शिक्षण मिळण्याची, त्यांची मानसिकता बदलण्याची यांना गरज आहे. त्यामुळे जुवेनाईल जे आहे त्यांना वेगळं ठेवलं गेलं पाहिजे असं आपण सांगितलं. तर जुवेनाईल जस्टिस ॲक्ट जो आहे, केअर अँड प्रोटेक्शन ऑफ अ चिल्ड्रन ॲक्ट 2000 साली हा जो ॲक्ट आला, त्याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलं, म्हणजे हेच सांगितलं की ह्या जे 2 जुवेनाईल आहेत त्यांचं कोर्ट, त्यांच्यासाठी जे बाल सुधार गृह आहेत हे वेगळे असले पाहिजेत आणि त्याप्रमाणे त्यांना तसं क्लासिफिकेशन केलं गेलं पाहिजे जेलमध्ये सुद्धा. त्यानंतर अंडर ट्रायल आणि कन्व्हिक्टेड. आता अंडर ट्रायल आणि कन्व्हिक्टेडमधला फरक मी सांगितला की जे अंडर ट्रायल आहे, जे आरोपी अंडर ट्रायल असतात त्यांच्यासाठी स्पीडी ट्रायल असते. स्पीडी ट्रायल म्हणजे काय, त्यांना फटाफट त्यांचे निकाली काढलं जातं. म्हणजे 1 वर्ष 2 वर्षातच त्यांचे जो गुन्हा असतो ना, म्हणजे ते त्यांना बेलवर सुटलेले नसतात ना ते, त्यामुळे त्यांच्यावर जो गुन्हा असतो तो पटकन म्हणजे स्पीडी ट्रायल घेतली जाते त्यांच्यासाठी. त्यामुळे अंडर ट्रायल समजा एखादा कधी कधी तपासात आलं की हा आहे, पण ॲक्च्युअली जेव्हा केस साबित होते, केस पूर्ण चालते, तेव्हा हा निर्दोष मुक्त होऊ शकतो. त्यामुळे त्या कन्व्हिक्टेड जे पर्सन आहेत त्यांना ठेवू नका असं सांगितलंय. कारण
तोपर्यंत ते निर्दोष आहेत असंच मानलं जातं. जरी ते बेलवर सुटलेले नसले तरी ते जोपर्यंत गुन्हा साबित होत नाही तेव्हा एखादा पर्सन म्हणजे केस चालवताना एखादा पर्सन हा निर्दोषच आहे असंच मानलं जातं. त्यामुळे अंडर ट्रायल असले तरी कन्व्हिक्टेड पर्सनपासून त्यांना वेगळं ठेवायचंय असं या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे अंडर ट्रायल आणि कन्व्हिक्टेड यांना वेगळं ठेवायचं, जुवेनाईलना या सगळ्यांपासून वेगळं ठेवायचं आणि फिमेलना सुद्धा वेगळं ठेवायचं. फिमेल प्रिझनर्ससाठी हा एक क्वेश्चन येऊ शकतो, फिमेल आणि जुवेनाईल हा प्रश्न पेपरला जर येऊ शकतो जो ऑफलाईन पेपर असेल आणि किंवा ब्रॉड क्वेश्चनमध्ये हे प्रश्न येऊ शकतात. शीला वारसे आणि हे 2 केस तो त्याच्यामध्ये लिहायचे. शीला वारसेंनी फिमेलमध्ये सांगितलं की त्यांना वेगळा वॉर्ड असला पाहिजे, कॉन्स्टेबल सुद्धा लेडी असली पाहिजे. आर डी उपाध्याय सांगितलं त्यांच्या मुलांबद्दल सांगितले की जी लेडी आहे आणि तिला जर मुलं असतील किंवा ती प्रेग्नंट असेल तर त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे हे आर डी उपाध्याय केसमध्ये सांगितले. अशा प्रकारे हे जे क्लासिफिकेशन आहे खूप की तुम्हाला कळलं असेल तर ते आज क्लासिफिकेशन ऑफ प्रिझनर्स हा टॉपिक कंप्लीट